नमस्कार. काल आपण एस-क्यू-एल स्टार्ट केलं आणि त्यात एस-क्यू-एलमध्ये आपण सुरुवात केली होती डेटाबेस आणि डेटाबेस स्कीमा काय आहे. मग त्यानंतर आपण मग काही एक्झाम्पल दिले होते, की हाऊ वी कॅन कन्सिडर डिफरंट कंपोनंट्स इन अ डेटाबेस स्कीमा, की टेबल्स असतात, फील्ड्स असतात, व्ह्यूज असतात आणि वेगवेगळ्या रिलेशनशिप असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, की पर्टिक्युलर डिपार्टमेंटचे टेबल्स पर्टिक्युलर पार्टमध्ये किंवा पर्टिक्युलर सेक्शनमध्ये ठेवायचे असतील, तर आपण असे स्कीमा क्रिएट करू शकतो. म्हणजे लॉजिकल डिवायडेशन म्हणू शकतो आपण, की ह्युमन रिसोर्सेसचे टेबल ह्युमन रिसोर्सेसच्या स्कीमामध्ये म्हणा, पर्सनचे रिलेटेड पर्सनच्या स्कीमामध्ये अशा पद्धतीचा डेटाबेस स्कीमा असतात आणि याच्यात लॉजिकल स्कीमा असतात, फिजिकल स्कीमा असतात, 2-3 टाईप असतात. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला एक सॅम्पल डेटा घेतला होता, एक एम्प्लॉयी टेबल होता. त्या एम्प्लॉयी टेबलमध्ये आपण एक काही कॉलम्स चा एक टेबल आपण एस-क्यू-एल मध्ये क्रिएट केला होता आणि त्यात हा डेटा काही इन्सर्ट केला होता. सिंगल रो कसा इन्सर्ट करू शकतो आपण, मल्टिपल रोज कसे इन्सर्ट करू शकतो. फक्त एक अंडरस्टँडिंग की आपण जे एक्सेल मध्ये ऑपरेशन्स करतो तेच ऑपरेशन आपण एस-क्यू-एल मध्ये करू शकतो, पण चांगल्या पद्धतीने एस-क्यू-एल मध्ये. आणि एस-क्यू-एल हे खूप पॉवरफुल आहे. एक्सेल पेक्षा एक्सेल मध्ये भरपूर लिमिटेशन्स आहेत, परंतु एस-क्यू-एल मध्ये लिमिटेशन्स नाहीये. आणि एक्सेल सॉरी एस-क्यू-एल मध्ये लिमिटेशन्स नाही आणि तिथे परफॉर्मन्स वगैरे म्हणा किंवा लार्ज डेटा सेट्स वगैरे आहे ते चांगल्या पद्धतीने हँडल होऊ शकतात. त्यासाठी हे एस-क्यू-एल म्हणजे जे रिलेशनल डेटाबेसेस आहे ना ते आलेले. रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय? तर रिलेशनल डेटाबेस म्हणजे वेगवेगळे टेबल्समध्ये वेगवेगळा डेटा स्टोअर असेल आणि ते एकमेकाला कनेक्टेड असतील. मग ते कशा पद्धतीने कनेक्टेड असतील ते आपण आता पुढे बघूया. परंतु मग हा टेबल असा क्रिएट केला होता. मग त्यात आपल्याला टेबल जेव्हा क्रिएट करतो, तेव्हा आपल्याला त्याचे डेटा टाइप्स वगैरे माहीत असले पाहिजे. म्हणजे जो काही नंबर फॉर्मॅटमध्ये असेल, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल, डेट फॉर्मॅटमध्ये असेल किंवा बुलियन फॉर्मॅटमध्ये असेल. असे वेगवेगळे आणि बरेचसे मी तुम्हाला ही URL दिली होती. तुम्ही URL गो थ्रू केली असेल तर बरेचसे वेगवेगळे टाइप्स तुम्हाला दिसेल तिथे आणि कोणत्या पद्धतीचे एक्झाम्पल असतात किंवा कोणत्या पद्धतीचे सब टाइप असतात त्याच्यात ते पण समजेल. आणि म्हणजे हे गरजेचं आहे तुम्हाला जेव्हा एस-क्यू-एल मध्ये काम करायचं असतं तेव्हा हे डेटा टाइप अंडरस्टँड करून घ्या व्यवस्थित. त्यानंतर जेव्हा टेबल स्ट्रक्चर आपल्याला बनवायचं असतं तेव्हा आपल्याला हे प्रत्येकाचं कॉलम डेटा टाईपचा माहीत असलं पाहिजे. एम्प्लॉई नेम आहे हा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल, डेट ऑफ बर्थ आहे ती डेट फॉर्मॅटमध्ये, एज असेल, इयर्स ऑफ एक्सपिरियन्स हे नंबर फॉर्मॅटमध्ये, सॅलरी हे डेसिमल फॉर्मॅटमध्ये असेल. तर अशा पद्धतीचे आपल्याला हे डेटा टाइप्स माहिती करून घ्यायचे असतात. हां. डेटचं फॉर्मॅट जनरली कसं असतं ना, आपण की डी-डी, एम-एम, वाय-वाय जे असतात ते फॉर्मॅटमध्ये असतो शक्यतो. त्याच्यात वेगवेगळे पण असतात आणि आपल्याला ते कन्वर्ट पण करावं लागतात कधी-कधी. म्हणजे जशी पाहिजे तशी. कधी काही-काही कंट्रीजमध्ये कसं असतं ना, जेव्हा आपण रिअल टाईममध्ये काम करतो, यूएसची डेट फॉर्मॅट असा आहे एम-एम, डी-डी, वाय-वाय. म्हणजे त्यांच्याकडे हां, मग ते आपल्याला त्या दृष्टीने आपल्याला त्याचं कन्व्हर्जन वगैरे करावं लागतं. तर आपलं जे लोकॅलिटी असते, आपण आता सपोज इंडियामध्ये आपल्या कसं आहे भारतात आपले सगळे की जे काही डेट्स आहेत ते आपल्या आपण असं म्हणजे कुठे पण यूज करताना आपण काय करतो डेट, मंथ आणि इयर असं स्पेसिफाय करतो. UK साईडला, युरोप साईडला पण आपण जसं करतो यूज तसंच ते यूज करतात. US ला उलट आहे म्हणजे त्यांच्याकडे मंथ अगोदर मेन्शन करतात. मंथ, डेट आणि इयर असे. तर आपण ते बघूया डेटचा जे प्रकार आहे ना किंवा डेटवरती भरपूर ऑपरेशन्स आपण करू शकतो ते त्यात आपण व्यवस्थित कव्हर करूया की डेटमध्ये नेमके कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतात. मग त्याला एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे बऱ्याच वेळा आपल्याला करावं लागतं. म्हणजे रिअल टाईमवरती आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला ते काम करावंच लागतं. तर ते आपण बघूया डिटेलमध्ये हे डेटा टाइप डेटच्या डेटा टाइपबद्दल. तर अशा पद्धतीने आपण हे टेबल स्ट्रक्चर आहे ते आपण डिफाईन केल्यानंतर आपण ॲक्च्युअली एस-क्यू-एलमध्ये टेबल क्रिएट करतो. टेबल क्रिएट करतो म्हणजे काय आपण एक स्ट्रक्चर डिफाईन करतो की त्याच्यात एम्प्टी डेटाचं म्हणजे त्याच्यात काही डेटा नसेल. मग त्याच्यात आपल्याला स्पेसिफाय करावं काय करावं लागतं की कॉलम नेम स्पेसिफाय करावा लागतो. त्याच्यानंतर त्याचा डेटा टाइप स्पेसिफाय करावा लागतो. आणि त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ हा दुसरा कॉलम त्याचा पर्टिक्युलर डेटा टाइप अशी आपण वन बाय वन कॉमा सेपरेटेड एक एक कॉमा दिला की म्हणजे एका कॉलमचं जेवढं काय डेटाबेस त्याची साईज या सर्व इन्फॉर्मेशन आपण दिल्यानंतर एक कॉमा देऊ शकतो आणि मग दुसऱ्या कॉलमचे डिटेल्स असं देऊन आपण हे पूर्ण असं एक टेबल क्रिएट केला होता काल. आणि मग त्या टेबलमध्ये आपण काही डेटा इन्सर्ट केला होता. इन्सर्ट इंटू म्हणून फंक्शन आपण यूज केलं होतं आणि त्यात आपण मग एक सिंगल रो इन्सर्ट केला होता. नंतर मल्टिपल रोज इन्सर्ट इन्सर्ट केले होते. आता हेच मी तुम्हाला काल याच्यात वरती
जे काय आपण केलं तेच सिमिलर मी तुम्हाला एक्सरसाइज दिली होती, की क्रिएट अ टेबल एम्प्लॉई, आणि मग या एम्प्लॉईचे डेटा टाईप वगैरे कसे मेन्शन करायचे ते इथे दिले होते. आणि इन्सर्ट सम डेटा, मग ह्या डेटा याच्यानुसार आपल्याला काही डेटा इन्सर्ट करायचा होता. मग एक सिंगल रोचा इन्सर्ट करायचा होता डेटा, आणि मल्टिपल रोचा इन्सर्ट करायचा होता. तर सिंगल रोचा कसा करतात, की तुम्हाला आता मी काल सांगितलं होतं, की जिथे इथे आपलं जे आहे एसक्यूएल सर्व्हर, त्याच्यात आता सिंगल रो जर इन्सर्ट करायचा असेल तर अशा पद्धतीचा एकच रो आपण इन्सर्ट करू शकतो, आणि ही कमांड अशी एवढी रन करू शकतो. आणि मल्टिपल जर करायचं असेल तर आपल्याला असा कॉमा देऊन आपल्याला असे मल्टिपल इन्सर्ट आपण करू शकतो. हे आपण अजून परत एक्झाम्पल सहित आज बघणारच आहोत, त्यावेळेस अजून समजेल. तर हा डेटा इन्सर्ट करायला सांगितला होता मी काही. जर तुम्ही एक 7-8 रोज चा डेटा आहे तो इन्सर्ट करून बघा. त्यानंतर मी एक क्वेश्चन केला होता, की डिस्प्ले ऑल द कॉलम्स डेटा यू इन्सर्टेड इन द टेबल विथ द सिलेक्ट क्वेरी. म्हणजे आता आपल्याकडे इन्सर्ट केलेला डेटा आहे का, काल आपण कोणता टेबल क्रिएट केला होता, सिलेक्ट फ्रॉम एम्प्लॉय, ठीक आहे. हा माझ्या मते आपण क्रिएट केला होता. तर याच्यात काही आपण हे रेकॉर्ड्स इन्सर्ट केले होते काल. तर जेव्हा आपण म्हणतो की डिस्प्ले ऑल कॉलम्स डेटा इन्सर्टेड इन द टेबल, तुम्ही काय जो जो काय केला असेल, जर आपल्याला ऑल कॉलम्स म्हणजे पूर्णचे पूर्ण जेवढे जे कॉलम असतील त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये डिस्प्ले करायचे असेल तर आपण हे सिलेक्ट स्टेटमेंट वापरतो. आता हे फिक्स आहे. सिलेक्ट फ्रॉम हे दोन कीवर्ड आहे, हे फिक्स आहे, याच्याशिवाय आपली क्वेरी रन होऊ शकत नाही. हे टेबल नेम चेंज होऊ शकतं, कोणताही टेबल नेम आपण टाकू शकतो, जे टेबल असतील ते. ठीक आहे. आणि हे स्टार जो आहे ना, स्टार मेन्शन करतो की स्टार जर दिलं तर सगळे कॉलम. आणि आता हे जो पुढचा क्वेश्चन होता ना, की चौथा क्वेश्चन, की डिस्प्ले ओनली एम्प्लॉय नेम, डेट ऑफ बर्थ अँड सॅलरी कॉलम्स विथ द सिलेक्ट क्वेरी. मग कसे करायचे, तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, एम्प्लॉई नेम असं इथे नाव द्यायचं आहे, मग डेट ऑफ बर्थ आणि सॅलरी, हे 3 कॉलम आपल्याला अशी मेन्शन करायचे स्टारच्या ऐवजी. स्टार जर केलं तर पूर्ण कॉलम आपले सिलेक्ट होतात, आणि फक्त पर्टिक्युलर 3 कॉलम आपल्याला करायचे किंवा 1 कॉलम करायचा तर फक्त त्या पर्टिक्युलर याचं काम द्यायचं. आणि याला रन जर केलं तर आपल्याला असे पूर्ण रेकॉर्ड्स पर्टिक्युलर 3 कॉलमचेच येतील. तर हा क्वेश्चन होता, चौथा क्वेश्चन होता, जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. ॲक्च्युअली मी इथं मेन्शन करायला लागत होतं, की फ्रॉम एम्प्लॉई टेबल, जे की त्याच्यामुळे थोडंफार कन्फ्युजन झालं असेल. आणि अजून एक मी टेबल क्रिएट करायला सांगितलं होतं, जॉब डिटेल्स असा, ज्याच्यात आपण 3-4 कॉलम क्रिएट करतो, त्यांचा डेटा टाईप टेक्स्ट टेक्स्ट आणि एक नंबर आहे. त्याच्यात मी तुम्हाला काही डेटा इन्सर्ट करायला सांगितलं होतं, आणि शेवटी तो डिस्प्ले द डेटा फ्रॉम द टेबल विथ द सिलेक्ट क्वेरी, हे एवढं करायला सांगितलं होतं. आता ही एक्सरसाइज देण्याचा उद्देश असा होता, की तुम्हाला ॲटलिस्ट एक अंडरस्टँडिंग यावं, की मध्ये टेबल कसे क्रिएट होतात, आणि टेबलचं स्ट्रक्चर कसं क्रिएट करायचं, त्याच्यात आपण डेटा कसा इन्सर्ट करू शकतो, आणि त्याच्यातून डेटा कसा रिट्रीव्ह करू शकतो किंवा डिस्प्ले करू शकतो, एवढं बेसिक अंडरस्टँडिंग आली पाहिजे ह्या आपल्या आत्तापर्यंत ह्या ज्या काही आपण कन्सेप्ट घेतल्या त्यानुसार. तर एवढं तुम्ही करायचं आहे. जर तुमच्याकडे एसक्यूएल सर्व्हर नसेल तर तुम्ही जे MySQL मध्ये आहे ना, ते सेम हे जे आहे ह्याच सेम क्वेरी वगैरे लिहून ते करायचं. जर काही एरर आला तुम्हाला, की सिंटॅक्स वगैरे, आता हा माझा सिंटॅक्स आहे सपोज, हा सिंटॅक्स तुमच्या MySQL मध्ये चालत नसेल, होऊ शकतं की थोडेफार कीवर्ड चेंज असू शकतात, कीवर्ड चेंज असू शकतात, किंवा कुठे डेटा टाइप चेंज असू शकतात, म्हणजे व्यारकारच्या ऐवजी थोडंफार चेंज असू शकते, इंटिजरच्या ऐवजी फक्त INT असेल वगैरे असे. ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात, की नेमके काय एरर आहे वगैरे, किंवा जर नाही गुगलवर तर मला पण विचारू शकतात, मग आपण ते सॉल्व्ह करू शकतो. पण एसक्यूएल मध्ये मग तेवढं लक्षात घ्यावं लागेल, कारण सिंटॅक्स थोडेफार चेंजेस असतात, जास्त नसतात. कोणत्याही डेटाबेस टूलमध्ये आपण जेव्हा क्वेरी लिहितो, म्हणजे एसक्यूएल सर्व्हर आणि ओरॅकल आणि MySQL वगैरे, याच्यात कोणत्याही याच्यामध्ये आपण काम करतो तेव्हा त्यांचा थोडाफार सिंटॅक्स मध्ये फरक असू शकतो, जास्त नाही, कन्सेप्ट सेम असतात. ठीक आहे. तर हे झालं आतापर्यंत आपण जे काही काल केलं ते. आता आपल्याला आज काय करायचंय? आज आपल्याला थोड्याशा ज्या काही गोष्टी आहेत, की म्हणजे एस-क्यू-एलमध्ये आपण काय-काय करू शकतो, आणि एस-क्यू-एलमध्ये सुरुवात कुठून होते. तर टेबल क्रिएट केल्यानंतर टेबलमध्ये आपल्याला काय-काय गोष्टी कराव्या लागतात, त्या बघायच्या आहे.
मग त्यासाठी आपण आज थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल सर्व गोष्टी बघणार आहोत. आता काय असतं ना, की जेव्हा कधी आपण टेबल क्रिएट करतो, म्हणजे जेव्हा आता आपण म्हणतो ना, की रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम RDBMS, जे काय आता मी कन्सेप्ट सांगतोय. आता रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट किंवा RDBMS हा एक सब्जेक्ट असतो, जे कोणी कम्प्युटरमध्ये शिकतात त्यांच्यासाठी, म्हणजे ज्यांचं BCS इंजिनिअरिंग कम्प्युटर किंवा IT इंजिनिअरिंग वगैरे झालेले, त्यांना फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असा एक सब्जेक्ट असतो की RDBMS किंवा DBMS. त्याच्यात त्यांना सर्व गोष्टी डिटेलमध्ये असतात आणि आपल्याला तेवढं घेणं शक्य नाही की सर्व गोष्टी डिटेलमध्ये. परंतु जे गरजेचं आहे आणि जे महत्त्वाचं आहे ते मी आता इथे घेणार आहे. तर साधारणपणे आपण कोणताही टेबल क्रिएट करतो तेव्हा त्या टेबल क्रिएट करताना किंवा टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करताना काही नियम लागतात आपल्याला. म्हणजे काही नियम असे असतात की जे आपल्याला फॉलो करावे लागतात. ते नियम कशासाठी आहे, तर ते नियम याच्यासाठी आहेत की आपला जो डेटा आहे तो सेफ, सिक्युअर्ड आणि व्यवस्थित राहावा. तो आपल्याला व्यवस्थित ॲक्सेस करता आला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी एक कन्स्ट्रेंट नावाचा एक प्रकार आहे. कन्स्ट्रेंट म्हणजे काय आहे, ॲक्चुअली रिस्ट्रिक्शन्स. काहीतरी आपल्या टेबलवरती काही रिस्ट्रिक्शन्स लावलेले असतात. रिस्ट्रिक्शन्स म्हणजे कसं आहे, की आपण एखाद्या पर्टिक्युलर कॉलममध्ये आपण नल व्हॅल्यू किंवा एम्प्टी व्हॅल्यू टाकू शकत नाही. पूर्ण डेटा आपल्याला टाकावाच लागतो. काही कॉलममध्ये आपण फक्त नंबरच व्हॅल्यू ॲक्सेप्ट करतो. काही कॉलममध्ये आपण फक्त टेक्स्टच व्हॅल्यू ॲक्सेप्ट करतो. अशा पद्धतीचे काही नियम आहे, ते म्हणजे कन्स्ट्रेंट असतात. तर हे रिलेशनल टेबल जे असतात त्यांच्यासाठी गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला हे कन्स्ट्रंट लागतात आणि त्यासाठी रेफरन्सिंग असते. रेफरन्सिंग म्हणजे ॲक्चुअली ते बघूया आपण की रिलेशनशिप असतात आणि डिफरन्शिएट बिटवीन प्रायमरी की अँड फॉरेन की हे बघणार आहोत. पॅरेंट टेबल आणि डिपेंडंट टेबल. आता साधारण रिलेशनल मॉडेल कन्सेप्ट जे आहे, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणताही टेबल म्हणजे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. मॉडेल जेव्हा म्हणतो ना आपण, रिलेशनल मॉडेल, तेव्हा असं लक्षात घ्यायचं की खूप सारे डेटाबेसेस असतात. सॉरी, एक डेटाबेस असतो, पण एका डेटाबेसमध्ये भरपूर सारे टेबल्स असतील. म्हणजे आता हे लायब्ररीचं एक्झाम्पल आहे. सपोज मी एक लायब्ररीचं सॉफ्टवेअर तयार करतोय आणि लायब्ररी सॉफ्टवेअर तयार करताना काय होतं ना, की मला लायब्ररीमध्ये काय-काय गोष्टी येतात, की आता सपोज मी लायब्ररीमध्ये एखादी कॉलेजची लायब्ररी, तर सपोज लायब्ररीमध्ये कोण-कोण असतात? एकतर लायब्ररियन असतात. लायब्ररियनचं काम काय असतं, की कोणी स्टुडंट आले, त्यांच्याकडून बुक घेणे, त्यांना एखादं बुक जे पाहिजे त्यांना बॉरो करून देणे, आणि त्यांची एंट्री करणे, हे सगळं सिस्टममध्ये होत असतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सॉफ्टवेअर आपण जेव्हा कोणतं डेव्हलप करतो तेव्हा कन्सिडर करावं लागतात. म्हणजे त्यांच्यात एक रिलेशनशिप असते. म्हणजे बुक काय आहे? बुक ऑथर्ड बाय ऑथर. म्हणजे एखाद्या लेखकाने कोणतं तरी बुक लिहिलेलं आहे. मग त्यांच्यात काय झाली, ती ऑथर आणि बुक यांच्यात काय झालं, एक रिलेशनशिप झाली, की पुस्तकाशिवाय म्हणजे पुस्तक असेल तर त्याला ऑथर असणारच आहे आणि ऑथर असेल तर त्याला बुक हे लागणारच आहे. म्हणजे ऑथर आहे म्हणजे त्याचं कोणतं तरी एक तरी बुक आहे. म्हणजे त्यांची काय झाली, एकमेकाशी डिपेंडन्सी झाली. म्हणजे असं कोणतंही पुस्तक नाही त्याला ऑथरच नाही. असं शक्यतो खूपच रेअर केस असते किंवा नसतेच. किंवा एखादा ऑथर जर असेल तर त्यांनी एकतरी ॲटलीस्ट बुक लिहिलेलं असेल, तरच त्याला आपण लेखक म्हणू शकतो. म्हणजे असं कोणी पण नाही. आता मी कधी पुस्तक नाही लिहिलं तर मला कोणी ऑथर म्हणू शकतं का? नाही म्हणणार. परंतु जे ऑथर असतात प्रॉपरली ते कुठेतरी पुस्तक लिहिलेलं असतं त्यांचं, म्हणून त्यांना ऑथर म्हणतात. किंवा त्यांना आता हे जनरली जे काय आपण लायब्ररीच्या रिलेटेड एक्झाम्पल घेतोय म्हणून बुक आणि ऑथर. अशीच कोणतीही सिस्टम असेल की बँकिंग सिस्टम आहे. बँकिंग सिस्टममध्ये पण बँक असेल, बँकमध्ये मॅनेजर असतील, असतील, बाकीचे स्टाफ लोक असतील, म्हणजे कर्मचारी म्हणा. त्याच्यानंतर कस्टमर्स असतील. प्रत्येक कस्टमरचं एखादं अकाउंट असेल तरच तो बँकेशी त्याचं रिलेशनशिप आहे. अशा रिलेशनशिप असतात बिझनेसमध्ये. मग त्या आपल्याला व्यवस्थित आयडेंटिफाय करून आपण ह्या रिलेशनल मॉडेलमध्ये स्टोअर करतो. आणि त्यांची रिलेशनशिप म्हणजेच काय असतं, ती एक रेफरन्सिंग असते. म्हणजे आता ही रेफरन्सिंग म्हणतो ना, की बुक आणि ऑथर यांच्यामध्ये ही रेफरन्सिंग आहे. तर ही रेफरन्सिंग प्रत्येक बिझनेसमध्ये असते.
आणि कोणताही बिझनेस जरी कन्सिडर केला, त्या बिझनेसमध्ये जेव्हा आपण सॉफ्टवेअरमध्ये त्याचा डेटा इन्सर्ट करायचा असतो किंवा सॉफ्टवेअर आपल्याला डेव्हलप करायचं असतं, त्यावेळेस अशी रिलेशनशिप आपल्याला आयडेंटिफाय करावं लागते आणि वेगवेगळे टेबल्स असतात ते कन्सिडर करावं लागतात. तर इथपर्यंत थोडेफार कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. काही क्वेश्चन असेल विचारत चला मध्ये, कारण मी असं नको की मी खूपच फास्ट जातोय वगैरे. समजतंय ना? अच्छा, ठीक आहे. ठीक आहे. काही वाटलं ना तुम्हाला की मी खूपच फास्ट बोलतोय किंवा समजत नाही वगैरे, तर मला इंटरप्ट करत चला. त्या दृष्टीने मी सांगत जाईल, म्हणजे की थांबत जाईल वगैरे आणि थोडंफार एक्सप्लेन करत. तर हे बिझनेस रूल्स असतात. त्यासाठी हे रेफरन्सिंग लागतात. आता जेव्हा आपण आता ही एक ER डायग्राम आहे. आता मी तुम्हाला ही ER डायग्राम म्हणजे काय, तर एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. एंटिटी म्हणजे ऑथर एक एंटिटी आहे. आता इथं जे दिसतंय ऑथर, ऑथरची लिस्ट ही एक एंटिटी, बुक ही एक एंटिटी, बॉरोवर एक एंटिटी आहे आणि बॉरोवर लिस्ट ही एक एंटिटी. आता होतं काय ना की हे जे आहे ऑथर, ऑथर लिस्ट, बुक, प्रत्येकाला काही ना काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा फीचर्स आहे. मग त्यासाठी हे ॲट्रिब्यूट्स आले. याला ॲट्रिब्यूट्स म्हणतात. ऑथर आय डी, लास्ट नेम, फर्स्ट नेम, ईमेल, सिटी. ऑथरचे हे आहे ॲट्रिब्यूट आले. आता हे PK काय आहे, प्रायमरी की आणि फॉरेन की आहे, त्याचं मी कन्सेप्ट नंतर सांगतो तुम्हाला. ऑथर आय डी, ऑथर लिस्टमध्ये बुक आय डी, त्याने कोणता बुक आय डी लिहिलेला आहे, रोल काय आहे त्याचा, ऑथर आहे का को ऑथर आहे वगैरे. त्यानंतर बॉरोवर जो घेणार आहे की एखादा स्टुडंट आहे, त्याचं मग काय असतं, क्लास नेम, फर्स्ट नेम, ईमेल ॲड्रेस, सिटी, अशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन असेल. बॉरोवर लिस्ट एक अजून एक ते एंटिटी असेल, त्याच्यात सगळं सर्व बॉरोवरची इन्फॉर्मेशन असेल. तर अशा पद्धतीने हे रिलेशनशिप असतात. आता याच्यात बघा तुम्ही की ऑथर आणि ऑथर लिस्ट हे एकमेकाला कनेक्टेड आहे. ऑथर आय डी इथे पण आहे, ऑथर आय डी इथे पण आहे. ऑथर आय डी आणि बुक आय डी, इथं बुक आय डी हा, इथे बुक आय डी आणि हा बुक आय डी, इथे रेफरन्सेस आहे. हा बॉरोवर आय डी आणि हा बॉरोवर आय डी. आता PK आणि FK. PK म्हणजे प्रायमरी की आणि फॉरेन की. आता तुम्ही डेटाबेसमध्ये थोडंफार इंट्रोडक्शन माहीत असेल तुम्हाला काही, तर प्रायमरी की काय असतात आणि फॉरेन की काय असतात हे माहीत असेल. ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगतो की काय असतात. आता इथं जे दिसत आहे PK वाले जे दिसतात हे प्रायमरी की आहे. प्रायमरी की काय असतात ना, की एक युनिक आय डी प्रत्येक रेकॉर्डला जनरेट होत असतो. आणि ते काय करतात, प्रत्येक रो म्हणजे 100 रो असतील आपल्याला, तर 100 रोला 1, 1, 2, 3, 4, 5 अशा एक सिक्वेन्स दिला जातो. ती प्रायमरी की असते आणि ती नल नसते, एम्प्टी नसते. तर हा एक कन्स्ट्रंट आहे किंवा नियम आहे प्रायमरी कीचा. आणि दुसरी असते ती फॉरेन की असते. फॉरेन की काय असते ना, की ती दुसऱ्या टेबलच्या प्रायमरी कीला रेफर करते. म्हणजे हा टेबल आहे. आता हा टेबल जो आहे त्याचं जी इथं आहे ऑथर आय डी FK आणि हे झालं ऑथर आय डी PK. तर ही काय करते, याला रेफर करते, म्हणून ही काय झाली, एक फॉरेन की झाली. म्हणजे याच्यात एक डिपेंडंट टेबल असतो आणि एक मेन टेबल असतो. आता याच्यात पॅरेंट टेबल म्हणतात त्याला. टेबल कंटेनिंग अ प्रायमरी की दॅट इज रिलेटेड टू ॲटलीस्ट वन फॉरेन की इज अ पॅरेंट टेबल, अँड अ टेबल कंटेनिंग वन ऑर मोर फॉरेन कीज दॅट इज अ डिपेंडंट टेबल. म्हणजे आता इथे एक्झाम्पल बघितलं, ऑथर आय डीची फॉरेन की आहे ती याला रेफर करते. हा बॉरोर आय डी जो आहे ही प्रायमरी की इथं, पण इथं जी आहे ती याच्यात ही फॉरेन की आहे. आणि हा बुक आय डी इथं आहे, इथं प्रायमरी की आहे, इथं फॉरेन की. तर अशा पद्धतीचं आहे. एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत याचं. एक्झाम्पल मी आता तुम्हाला याचं एक एक्झाम्पल, आता काय होतं ना, की याची गरज का पडते. आता हे प्रायमरी की आणि फॉरेन की खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. लक्ष द्या जरा, की प्रायमरी की आणि फॉरेन कीची गरज काय असते. तर जनरली काय असतं ना, की आता लेट्स से जेव्हा आपल्याला कोणतंही सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असतं ते, आणि जे डेटा स्टोअर करतो किंवा डेटाबेस आपण डिझाइन करतो, त्यावेळेस आपला सर्व डेटा एकाच टेबलमध्ये आपण स्टोअर करू शकत नाही. म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं, की माझा एखादा टेबल आहे, आता हे एक्सेल आहे आणि याच्यात मी जर 100 कॉलम क्रिएट केले, 100 कॉलम क्रिएट केले आणि त्याला जर ॲक्सेस करायला गेलो, जो काय 100 कॉलम आहे आणि त्यांचा डेटा आहे जवळपास लाखभर डेटा आहे. आणि जर मग आपल्याला काही 100 कॉलममधून आपल्याला काही पर्टिक्युलर कॉलमचाच डेटा पाहिजे, तर ते सर्च करायला किती अवघड जाईल. आणि मग त्यामुळं एका टेबलमध्ये असे खूप सारे कॉलम्स ठेवणं उचित नाही आहे किंवा बरोबर नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतात, की छोटे-छोटे करावं लागतात जे काही टेबल्स आहे ते. आता इथे एक पर्सनचा टेबल मी आता इथे एक बनवला. त्याच्यात काय आहे, एक पर्सन आयडी हा प्रायमरी की आहे, जो युनिक असेल आणि डुप्लिकेट नसणार आहे आणि नल नसेल, एम्प्टी नसणार आहे.
1234 आणि त्याच्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, ॲड्रेस, सिटी. आता ह्या पर्सन टेबलमध्ये फक्त पर्सनचे रिलेटेड इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली, दुसरी कोणतीही स्टोअर केलेली नाही. ठीक आहे. आणि पर्सनचं म्हणजे त्याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, ॲड्रेस, सिटी वगैरे असं काय असेल आणि फॅमिली इन्कम ही काय अजून फील्ड आहे. तर हे झालं पर्सन. आणि आता एक दुसरी एक टेबल आहे ज्याच्यात लायसन्सची इन्फॉर्मेशन आहे. पर्टिक्युलर पर्सनचा आता ह्या पर्सन आय डी जो आहे तो हा ह्या पर्सन आय डीशी रिलेटेड आहे. ठीक आहे. म्हणजे काय होतं ना की याच्यातले जे रेकॉर्ड्स आहे ते याच्यात असतील आणि याची इन्फॉर्मेशन आता मला असं फाइंड आउट करायचं आहे की फर्स्ट जे रेकॉर्ड आहे सचिन यांचं मला लायसन्सचं इन्फॉर्मेशन पाहिजे. तर ती ह्याच टेबलमध्ये आपण एवढी डिटेलमध्ये स्टोअर करू शकत नाही किंवा इथंच ठेवण्याचं काही योग्य नाही. कारण की काय असू शकतं ना की एकाच व्यक्तीचे म्हणजे मल्टिपल लायसन्स किंवा मग फॅमिलीचं एखादं लायसन्स असेल ॲड ऑन वगैरे कोणाचं तरी तर ते पण असू शकतं. किंवा असं काहीतरी कंडिशन असू शकते की एका घरात एकाच गाडीवरती दोघांचे लायसन्स वगैरे असे काहीतरी असू शकतं. असे काहीतरी मी आता हे फिक्शनल डेटा कन्सिडर करतोय. परंतु मग त्यावेळेस आपण इथे असं एखादं सेम रेकॉर्डचं आपण इथे इन्सर्ट करू शकत नाही. कारण की काय असतं ना ही प्रायमरी की असते ती नल आपण युनिक ठेवायची असते, डुप्लिकेट टाकू शकत नाही. मग त्याचे हे रेकॉर्ड्स आपण इथे इन्सर्ट करू शकतो. म्हणजे मला वाटलं की मला वनचं रेकॉर्ड अजून एक इन्स्टॉल करायचं ते इथे करू शकतो मी आणि इथं मी अजून रेकॉर्ड इन्सर्ट करू शकतो. तर हे झालं प्रायमरी की आणि फॉरेन की. म्हणजे ही झाली प्रायमरी की आणि ही झाली फॉरेन की ह्या लायसन्स टेबलमध्ये. म्हणजे मला जर सांगितलं की मला हे राहुल कुमार यांचे जे आहे मला लायसन्स डिटेल त्याचं फॅमिली इन्कम पाहिजे. म्हणजे मला असं सांगितलं की मला याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम हे 2 कॉलम पाहिजे आणि मला फॅमिली इन्कम पण पाहिजे आणि त्याचा लायसन्स नंबर पण पाहिजे. तर एवढं 3-4 कॉलम पाहिजे असेल तर मला हे दोन्ही टेबल ॲक्सेस करावं लागतील. मग ते दोन्ही टेबल जॉइन करण्यासाठी आपल्याला ही पर्सन आय डी आणि हा पर्सन आय डी जॉइन करावं लागतात. मग ते कसं करणार? तर ते इथं मी दिलेलं आहे. आता बघा. रिट्रीव्ह पर्सन डिटेल्स ऑफ सचिन मोरे विथ इट्स लायसन डिटेल अशी एक आपल्याला रिक्वायरमेंट आलेली आहे. मग त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो की इथे फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि ॲड्रेस हे 3 कॉलम आलेले. हे हे कुठून आले? तर हे जर आले हे तिन्ही आले ते या पहिल्या पर्सन टेबलमधून आणि हे जे आलेलं आहे ते आलं ह्या लायसन्स टेबलमधून, लायसन्स नंबर वगैरे. म्हणजे 2 टेबलचा डेटा आपण कंबाईन करून जेव्हा आपल्याला डिस्प्ले करायचा असतो त्यावेळेस आपण हे करू शकतो. आणि याचं जे जे आहे तर याचं जे इथे आय डी असेल पर्सन आय डी तो असेल 1 जो काय आहे म्हणजे आता हा आणि हा मॅचिंग असतं. ठीक आहे. तर ही साधारण कन्सेप्ट आहे फॉर प्रायमरी की आणि फॉरेन की. लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की प्रायमरी की ही युनिक असते. ती डुप्लिकेट नसते आणि त्याच्यात नल किंवा एम्प्टी आपण टाकू शकत नाही. म्हणजे असं ठरवलं आपण की इथे मला अजून एक रेकॉर्ड इन्सर्ट करायचं आहे. सपोज मी असं काही रेकॉर्ड इन्सर्ट केला आणि मी असं ठरवलं की लेट्स से मी इथं याला 5 दिले आणि असं ठरवलं की मी अजून एक रेकॉर्ड इन्सर्ट केलंय आणि इथे इथे मी आय डीच टाकला नाही. असं जर करायचा प्रयत्न केला तर ते व्हायोलेशन होतं. म्हणजे एरर देतात ते प्रॉब्लेम आणि आपण हा डेटा इन्सर्ट करू शकत नाही. तर अशा पद्धतीचं हे प्रायमरी की आणि फॉरेन की असतात. तर प्रायमरी की युनिक युनिक असते, डुप्लिकेट नसते आणि ती नल पण नसते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. फॉरेन की काय करते ना दुसऱ्या टेबलच्या प्रायमरी कीला रेफर करते. म्हणजे सिंपल कन्सेप्ट आहे. प्रायमरी आणि फॉरेन. प्रायमरी म्हणजे काय एकाच टेबलमध्ये असते ती आणि फॉरेन की काय आहे ना की दुसऱ्या टेबलच्या प्रायमरी कीला रेफर करते. मग असं अशी ही कन्सेप्ट आहे. आता हे आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत की कसं रिट्रीव्ह करायचा वगैरे हा डेटा वगैरे ते. हा बोला. हा 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 इथे प्रायमरी की झाला. हा हा प्रायमरी की झाला. हा फॉरेन की आहे पर्सन आय डी. म्हणजे हे दोन्ही सेम असतात. म्हणजे याचा डेटा टाईप आणि ह्या व्हॅल्यूज सेम असतात. याच्यात मॅचिंग जर भेटल्या
म्हणजे सांगितलं की मला याच्यातले दोन्ही टेबलमधून जे मॅचिंग रेकॉर्ड पाहिजे, 1 to 1 जे मॅचिंग होत असतील तेवढेच रेकॉर्ड इथे डिस्प्ले होतील, अदरवाईज नाही होणार. जर आता मी सांगितलं की मला सपोज लेट्स से इथं 4 नंबरचे रेकॉर्ड मला रिट्रीव्ह करायचं आहे, पण 4 नंबरचे रेकॉर्ड जर इथे नसतील, लेट्स से इथं इथं आहे तो 5 आहे असं असेल, आणि मग 4 नंबरचा रेकॉर्ड इन्सर्ट करायला गेलो ना, सांगितलं की मला 4 नंबरचे लायसन्स डिटेल काढा, तर आता याच्यात 4 नंबरचे रेकॉर्ड्सच नाही, तर तो येऊ शकत नाही तो डेटा. तर अशा पद्धतीचं हे असतं प्रायमरी की आणि फॉरेन की. ठीक आहे, हे एक्झाम्पल घेतल्यानंतर समजेल व्यवस्थित अजून. तर ते घेऊया आपण पुढे. आता आपल्याला थोडंसं ॲडव्हान्स कन्सेप्ट बघायचे आहे याच्यात कन्स्ट्रेंटमध्ये. तुम्हाला म्हटलं ना, कन्स्ट्रेंट म्हणजे काय आहे, तर नियम किंवा रिस्ट्रिक्शन्स पर्टिक्युलर डेटावरती आपण जेव्हा टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करतो वगैरे, ह्या गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला काहीतरी काही नियम अप्लाय करायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला हे कन्स्ट्रेंट असतात. आणि इट इट हेल्प्स टू इम्प्लिमेंट द बिझनेस रूल्स. बिझनेस रूल्स म्हणजे जे काही बिझनेसचे नियम असतात, प्रत्येक बिझनेसमध्ये काही ना काही नियम असतात. काहींचा डेटा पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्येच पाहिजे, काहींना जो काही डेटा आहे तो सगळीकडे डिस्प्ले व्हायला नाही पाहिजे, त्याची सेफ्टी वगैरे व्यवस्थित ठेवायची असते, कंप्लायन्स वगैरे असतात, काही नियम असतात, ते सर्व इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला हे कन्स्ट्रेंट इम्पॉर्टंट असतात. मग हे जे आहे एक जवळपास 6 कन्स्ट्रेंटचे टाईप आहे: एंटिटी इंटिग्रिटी, रेफरन्शियल इंटिग्रिटी, सिमेंटिक आणि डोमेन नल आणि चेक कन्स्ट्रेंट. आता हे कसे असतात विथ एक्झाम्पल बघूया. एंटिटी इंटिग्रिटी म्हणजे काय की प्रायमरी की असेल, म्हणजे इथे बघा, ही जी एंटिटी इंटिग्रिटी आहे की हा जो प्रायमरी की आहे ना, मी तुम्हाला सांगितलं ना प्रायमरी की कॅन नॉट बी नल. नल म्हणजे लक्षात घ्या की एम्प्टी व्हॅल्यू कधीही नसू शकते प्रायमरी की. एंटिटी इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट एन्श्योर दॅट अ प्रायमरी की कॅन नॉट बी नल. जेव्हा आपण एखादा टेबल क्रिएट करतो ना, तेव्हा आपण त्या टेबल क्रिएट करताना आपण म्हणतो की हा ऑथर आय डी ॲज अ प्रायमरी की, असा त्या टेबलला आपण म्हणजे क्रिएट करताना सांगतो. त्यामुळं प्रायमरी की जेव्हा म्हणतो ना आपण प्रायमरी की, त्यावेळेस आपण नल इन्सर्ट करायचं केलं ना तरी होत नाही ते. तर ही एक एंटिटी इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट आहे. हा एक बिझनेस रूल आहे दॅट विल डिसाइड प्रायमरी की कॅन नॉट बी अ नल व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर रेफरन्शियल इंटिग्रिटी, म्हणजे रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट काय आहे की रिलेशनशिप असेल बिटवीन द टू टेबल्स, आणि ज्यांची रिलेशनशिप आहे ना ती व्यवस्थित व्हॅलिड राहील. मग त्यासाठी प्रायमरी की आणि फॉरेन की हे ज्या रिलेशनशिप ज्या कीज आहे त्यांचा यूज करून ही रिलेशनशिप व्यवस्थित मेंटेन केली जाते. म्हणजे बुक आणि ऑथरमध्ये काही रिलेशनशिप आहे, बुक इज ऑथर्ड बाय पर्टिक्युलर ऑथर, तर यांची जी रिलेशनशिप असेल त्यासाठी ती रिलेशनशिप किंवा रेफरन्सिंग मेंटेन करण्याचं काम हे जे आहे ते प्रायमरी की आणि फॉरेन कीचं असतं. नंतर सिमेंटिक इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. सिमेंटिक इंटिग्रिटी कन्स्ट्रेंटमध्ये काय असतात ना की काही पर्टिक्युलर डेटा आहे ना तो पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्येच पाहिजे, किंवा आता याच्यात ही सिटी जो आहे ना, त्या सिटीमध्ये तुम्ही बघा असं काही जंक कॅरेक्टर म्हणतो ना आपण, किंवा स्पेशल सिम्बॉल्स वगैरे असं काही आलं नाही पाहिजे. पर्टिक्युलर सिटी म्हणजे सिटी झाली पाहिजे, म्हणजे त्याची ॲक्युरेसी जी आहे ना ती मेंटेन करण्याचं काम हे सिमेंटिक इंटिग्रिटी कन्स्ट्रेंटमध्ये असतं. डोमेन कन्स्ट्रेंटमध्ये काय असतं ना, आता कंट्री कंट्री सपोज आता इथं कंट्री जे आहे या कंट्रीमध्ये आपल्याला पर्टिक्युलर कंट्रीचेच नाव पाहिजे, इंडिया, US, UK वगैरे अशा. परंतु आता इथं काहीतरी असा नंबर टाकण्याचा कोणी प्रयत्न केला त्या कंट्रीचा वगैरे, तर ते इनव्हॅलिड देतं. त्यासाठी आपल्याला हे डोमेन कन्स्ट्रेंट म्हणजे पर्टिक्युलर जी व्हॅल्यू आहे ते डोमेन कन्स्ट्रेंट आपण डोमेन स्पेसिफिक किंवा त्या पर्टिक्युलर जे मिनिंग आहे तेच तिथं इन्सर्ट व्हायला पाहिजे. तर हे डोमेन कन्स्ट्रेंटने आपण करू शकतो. इट जस्ट अलाउज ओनली परमिसेबल व्हॅल्यूज. आणि एक नल कन्स्ट्रेंट असतो. नल कन्स्ट्रेंट म्हणजे काय आहे ना की काही काही कॉलम्स आहे ना की ज्याच्यात आपण नल टाकू शकत नाही, असं जर आपल्याला म्हणायचं असेल प्रायमरी की सोडून ना, दुसऱ्या टेबलला पण आपण म्हणायचं असेल की ह्या पर्टिक्युलर टेबलमध्ये कुणी नल इन्सर्ट करायला नको, तर आपण त्यावेळेस म्हणू शकतो की नॉट नल कन्स्ट्रेंट किंवा नॉट नल म्हणू शकतो. आणि ते मी सांगतो कसं प्रॅक्टिकली आपण इम्प्लिमेंट करू शकतो. तर हे एक कन्स्ट्रेंट आहे, दॅट नो व्हॅल्यूज हॅव नल व्हॅल्यूज. ठीक आहे. आणि चेक कन्स्ट्रेंट जे असतात, आता चेक कन्स्ट्रेंट काय आहे ना की काही डेटा असतो की आता हा इयरचा डेटा आहे, इयरमध्ये आपल्याला 4 डिजिटचाच इयर पाहिजे, आणि इयर पर्टिक्युलर माहिती तुम्हाला की कोणते इयर्स असतात, तेवढेच पाहिजे असेल. त्यासाठी आपण हा चेक कन्स्ट्रेंट देऊ शकतो की
पर्टिक्युलर लेनचा आपण कन्स्ट्रेंट अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर हे झाले कन्स्ट्रेंट. आणि आता एक फायनल गोष्ट आहे याच्यात. हां. टाइप्स ऑफ एसक्यूएल स्टेटमेंट. आतापर्यंत आपण जे बघितलं की टेबल क्रिएट करतो, आपण टेबलमध्ये प्रायमरी की क्रिएट करतो, फॉरेन की क्रिएट करतो, ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. मग त्यानंतर आपल्याला हे सर्व काही ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी ना एसक्यूएलचे स्टेटमेंट आहे, म्हणजे त्याचे टाइप्स आहे, प्रकार आहे. तर त्या प्रकारामध्ये आपल्याला नेमकं कोणते कोणते प्रकार प्रकार असतात, त्या कमांड कोणत्या आहे, त्या आता आपण बघूया. आणि त्यानुसार आपण इथे बघूया की इथे आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे टाइप्स आहे जे आपण करू शकतो. डेटा डेफिनेशन लँग्वेज, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, डेटा कंट्रोल लँग्वेज, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज, TCL. हे 4 खूप महत्त्वाचे प्रकार आहे टाइप्स ऑफ एसक्यूएल स्टेटमेंट. आता याच्यात अ, तुम्हाला जर कोणी विचारलं की व्हॉट डू यू नो इन एसक्यूएल, किंवा तुम्हाला एसक्यूएल मध्ये काय आहे माहिती, तर तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे की एसक्यूएल इज अ स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज which consists of different tables, relational tables, and on these tables we can perform different operations like creating a table, inserting data in a table, um, deleting data from the table, updating the tables, किंवा ड्रॉपिंग अ टेबल, म्हणजे टेबल पूर्ण डिलीट करून टाकणे डेटाबेस मधून. तर डेटाबेस काय आहे, डेटाबेस स्कीमा काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता क्लिअर व्हायला पाहिजे आणि त्या तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आणि मग तुम्हाला एसक्यूएल स्टेटमेंटचे प्रकार पण सांगता आले पाहिजे की डेटा डेफिनेशन लँग्वेज असतात, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज असतात, डेटा कंट्रोल असतात आणि ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. आता ह्याच्यात काय काय येतात. आता एसक्यूएल स्टेटमेंट कशासाठी आहे आपल्याला, एंटिटीज किंवा ॲट्रिब्यूट्स. आता मी तुम्हाला म्हटलं ना, एंटिटीज मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑथर किंवा बुक ही एक एंटिटी आहे. आणि ॲट्रिब्यूट म्हणजे त्याचे जे काही व्हॅल्यूज असेल. सपोज एखादा मी आता इथे जो मी पर्सनचा टेबल दाखवला होता ना, ही पर्सनचा. पर्सन झाला काय, हा एंटिटी झाली. पर्सन आणि लायसन्स झाले ते एंटिटी झाली. लक्षात घ्या, इथं एक मी असं परत लिहून ठेवतो. पर्सन इज एंटिटी आणि लायसन्स इज ऑल्सो एंटिटी. आणि ॲट्रिब्यूट काय आहे, तर ॲट्रिब्यूट हे जे आहे ते ॲट्रिब्यूट मग याच्यात हे पर्सन आयडी वगैरे जे आहे ना, तो ॲट्रिब्यूट. हां. नाही, कसं असतं ना, पर्सन आणि लायसन्स हे एक एंटिटी आहे. आणि ह्या ज्या ॲट्रिब्यूट्स आहे ना, त्याचे कॉलम्स असतात, त्याला ॲट्रिब्यूट्स म्हणतात. आणि अ, हे जे पर्सन आणि लायसन या दोन टेबल मधलं जे रिलेशनशिप असतं ना, त्याला आपण रेफरन्सिंग म्हणतो. हा, म्हणजे जे काय आपण टेबल क्रिएट करणार आहोत त्याला एंटिटी म्हणणार आहे, आणि जे टेबलचे कॉलम्स फील्ड्स वगैरे असतात त्याला आपण काय म्हणतो, ॲट्रिब्यूट्स म्हणतो. ठीक आहे. हे लक्षात राहू द्या, म्हणजे एंटिटी टेबलमध्ये कन्वर्ट होतात आणि ॲट्रिब्यूट्स आहे ते कॉलम्समध्ये कन्वर्ट होतात. आणि टपल्स जे असतात, आता टपल्स काही लोक ट्युपल्स म्हणतात याला, काही टपल्स म्हणतात. तर काही पण म्हणा, ट्युपल्स जरी म्हटलं आपण त्याला, रोज विथ डेटा व्हॅल्यू, म्हणजे हे जे असतात ना, हा जो डेटा याला ट्युपल्स म्हणतात. ही एक रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये ह्या कन्सेप्ट आहे. एंटिटी, ॲट्रिब्यूट्स, ट्युपल्स वगैरे हे जे आहे ते एंटिटी रिलेशनशिप डायग्रॅम किंवा ER डायग्रॅम यात त्या लागतात. आणि मग त्याचं टेक्निकल स्वरूपात जेव्हा कन्व्हर्जन होतं तेव्हा त्याला एंटिटीला टेबल म्हणतात, ॲट्रिब्यूट्सला कॉलम म्हणतात आणि ट्युपल्सला रोज विथ डेटा व्हॅल्यूज म्हणतात. मग टाइप्स ऑफ एसक्यूएल स्टेटमेंट मी जे सांगितले तुम्हाला, DDL, DML, DCL वगैरे आणि TCL, ह्या 4 टाइप्स खूप महत्त्वाचे. आणि याच्यात काय काय येतं ते आता आपण बघूया. तर डेटा डेफिनेशन. आता लक्षात घ्यायचं, जेव्हा डेटा डेफिनेशन म्हणतो ना आपण, डेफिनेशन या वर्डवर फोकस करा. डेफिनेशन म्हणजे की दीज आर द स्टेटमेंट विच आर यूज टू डिफाईन, चेंज ऑर ड्रॉप डेटाबेस. म्हणजे डेटाबेस और डेटाबेस टेबल, म्हणजे जे काय आहे, टेबल क्रिएशन आलं, डेटाबेस क्रिएशन आलं, स्कीमास क्रिएशन आलं, टेबल क्रिएट करायचा, टेबल अल्टर करायचा, टेबलमध्ये कॉलम ॲड करायचे, म्हणजे जे काही टेबलचं स्ट्रक्चर वगैरे आहे
ते करण्याचं काम हे डेटा डेफिनेशन मध्ये येतं. मग याच्यात कोणत्या कोणत्या स्टेटमेंट आहे? आता हे बघा 3 स्टेटमेंट बेसिक आहे. क्रिएट, यूज टू क्रिएट टेबल्स अँड इट्स कॉलम. आपण काल एक क्रिएट स्टेटमेंट यूज केलं होतं. क्रिएट टेबल. मग ते टेबल क्रिएट केला, त्याच्यात काही कॉलम्स ऍड केले. ते आपण काय केलं? DDL स्टेटमेंट आपलं. अल्टर काय करू शकतो ना, की आपल्याला सपोज एखादा टेबल ऑलरेडी क्रिएटेड आहे, पण त्याच्यात आपल्याला असं ठरलं की अजून एक टेबल ऍड करायचा आहे. सॉरी, एक टेबल क्रिएटेड आहे, त्याच्यात अजून एक कॉलम ऍड करायचा आहे. मग त्यावेळेस आपल्याला अल्टर स्टेटमेंट वापरायचं असतं. किंवा एखादा कॉलम आहे, त्याचा डेटा टाईप चेंज करायचा असेल, तेव्हा त्याला आपण अल्टर स्टेटमेंट यूज करू शकतो. हे प्रॅक्टिकली बघणारच आहोत पुढे आपण. ट्रंकेट. ट्रंकेट म्हणजे काय? डेटा काही डिलीट करायचा आहे टेबलमधून. टेबलमधून फक्त डेटा डिलीट करायचा आहे. पूर्ण डेटा, पूर्ण टेबलचं स्ट्रक्चर किंवा टेबल ड्रॉप करून नाही टाकायचं किंवा डिलीट नाही करायचं. फक्त डेटा डिलीट करायचा असेल तेव्हा आपण ट्रंकेट यूज करू शकतो. आणि ड्रॉप. ड्रॉप म्हणजे काय, की पूर्ण टेबल आहे ना, तो डिलीट करून टाकायचा डेटाबेस मधनं. म्हणजे तो डिलीट केला म्हणजे त्याच्यात काहीच करू शकत नाही आपण. तर ह्या 4 कमांड ज्या आहेत त्या DDL मध्ये येतात. आणि ह्या म्हणजे आपण म्हणतो ना, डिफाईन करायचं आहे टेबल, डिफाईन करायचं डेटाबेस, डिफाईन करायचं डेटाबेस स्कीमा, म्हणजे डेफिनेशन म्हणतो ना आपण, त्या टाईपचं. आणि त्याच्यानंतर अल्टर करायचं आहे, काही चेंज करायचं आहे त्याच्यात, टेबलचं स्ट्रक्चरच. आपण आता डेटाकडे बघत नाही, एवढं लक्षात राहू द्या. जेव्हा DDL आपण स्टेटमेंट असतात तेव्हा फक्त टेबलचं स्ट्रक्चर क्रिएट करण्याचं काम करतो आपण, दुसरं काही करत नाही. स्ट्रक्चर क्रिएट करतो, स्ट्रक्चर अल्टर करतो, म्हणजे एखादा कॉलमचा डेटा टाईप चेंज करायचा आहे, एखादा नवीन कॉलम ऍड करायचा आहे टेबलमध्ये, तर ते करू शकतो. एखादा कॉलम डिलीट करायचा आहे, ते पण करू शकतो. ट्रंकेट करू शकतो, डेटा पूर्ण डिलीट करून टाकायचा, म्हणजे डेटा जर असेल त्या टेबलमध्ये पर्टिक्युलर तर डिलीट करण्याचं काम ट्रंकेटमध्ये होतं. ड्रॉप म्हणजे काय होईल ना, पूर्ण डेटाबेसचं स्ट्रक्चर आहे ते आपण ड्रॉप करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवतो, एखादा टेबल मी तुम्हाला क्रिएट करून दाखवतो. क्रिएट क्रिएट टेबल, हा एक टेस्ट टेबल मी आता क्रिएट करतो. आणि याच्यात मी फक्त एक फर्स्ट नेम असं क्रिएट करतो आणि याला म्हणतो व्हॅरकार 10, हे साईज देतो. आणि एवढा मी टेबल क्रिएट करतोय. आता केला. आता मी याला, हा टेबल क्रिएट झालेला आहे आपला टेस्ट टेबल. इथं मी जर याला रिफ्रेश केलं तर याच्यात आपला हा टेबल क्रिएट झालेला आहे, टेस्ट टेबल. त्याच्यात काही डेटा नाही आहे. म्हणजे मी जर याला म्हटलं सिलेक्ट स्टार फ्रॉम टेस्ट टेबल आणि याला मी रन करण्याचा प्रयत्न केला तर एम्प्टी डेटा असेल. हे झालं टेबल क्रिएशन जे आहे ना, ते झालं डेटा डेफिनेशन. आता याला मी ड्रॉप करतो. ड्रॉप टेबल टेबल म्हणजे मला काढून टाकायचं आहे, पूर्ण करायचं. तर आपण हे टेबल आता इथं तुम्हाला दिसणार नाही. ड्रॉप म्हणजे आता मी जरी ही रन करायला गेलो तर ते काय म्हणतं, इनव्हॅलिड ऑब्जेक्ट नेम टेस्ट टेबल. त्याला ड्रॉप म्हणतात. आपण पूर्ण टेबल आपण स्ट्रक्चर ड्रॉप केलेलं आहे. आता ही विथ एक्झाम्पल परत बघूया व्यवस्थित. एक पर्टिक्युलर टेबल घेऊया, त्याच्यात ऍड करूया, काही कॉलम ऍड करूया, कॉलम ड्रॉप करूया, डेटा ट्रंकेट करूया, ड्रॉप करूया वगैरे. ह्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. डेटा मॅनिप्युलेशन. डेटा मॅनिप्युलेशन मध्ये काय करतो आपण, विच आर द स्टेटमेंट विच इज यूज टू मॉडिफाय अँड रीड डेटा इन टेबल. एक कराड म्हणून कॉन्सेप्ट आहे, क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट ऑपरेशन्स. मग त्याच्यात आपण काय करू शकतो, डेटा इन्सर्ट करू शकतो. काल आपण एक टेबल क्रिएट केला, त्याच्यात आपण काही डेटा इन्सर्ट केला, बरोबर. त्यात ते काम जे आहे ते DMLचं आहे, डेटा मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन लक्षात राहू दे इथे. मग त्यानंतर सिलेक्ट करू शकतो. सिलेक्ट काय करतं, रीड ऑर डिस्प्ले. म्हणजे जसं आता आपण मी हे यूज केलं ना, सिलेक्ट स्टेटमेंट, ते आपलं डेटा रीड करण्यासाठी किंवा डेटा डिस्प्ले करण्यासाठी. अपडेट, एडिट रोज इन द व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला अपडेट करायचं असेल एखादा म्हणजे काही हे जे आहे आपला डेटा आहे, लेट्स से हा डेटा आहे, त्याच्यात मला हे राकेशचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यात मला हे सॅलरी आहे त्याची इन्क्रीज करायची, इथं 60,000च्या ऐवजी 70,000 टाकायचे असेल मला, तर ते अपडेशन झालं रेकॉर्डचं. मग ते करण्याचं काम हे जे आहे ते अपडेट ह्या स्टेटमेंटमध्ये. आणि डिलीट म्हणजे काय, पर्टिक्युलर रोज आपण डिलीट करू शकतो. एक रो डिलीट करू शकतो. लेट्स से मला हा रो डिलीट करायचा आहे, तो आपण डिलीट करू शकतो. किंवा मल्टिपल रोज डिलीट करू शकतो, किंवा पूर्ण रोज आपण डिलीट करू शकतो. तर हे झालं मॅनिप्युलेशन. आणि डेटा कंट्रोल लँग्वेज हे थोडं ॲडव्हान्स आहे. इथं आपण काय करू शकतो, ग्रांट आणि रिव्होक आणि ॲनालाइज, ह्या 3 गोष्टी आहे. ह्या जनरली डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर लोक काम करतात. म्हणजे असं असतं की डेटाबेसमध्ये भरपूर सारे टेबल असतात आणि प्रत्येक टेबलचा ॲक्सेस प्रत्येक युजरला देणं काही व्हॅलिड नसतं. म्हणजे बिझनेसचे काही रूल असतात की सगळ्याच लोकांना सगळा डेटा दिसायला नाही पाहिजे.
मग कोणाला फक्त रीड रीड ॲक्सेस असतो, कोणाला फक्त राईट ॲक्सेस असतो, कोणाला रीड ओन्ली आणि राईट ॲक्सेस पण असू शकतो. म्हणजे ते देण्याचं काम हे जे असतं ते ॲडमिनिस्ट्रेटर लोकांचं असतं, DB येतं. डेव्हलपर लोक याच्यात काय करत जास्त करत नाही. ग्रांट, रिवोक आणि ॲनालाइज हे ॲनालाइज हे कलेक्ट स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशन अबाउट इंडेक्स प्लस त्या टेबल, म्हणजे जे काही टेबलचे परफॉर्मन्स वगैरे आहे, कसा परफॉर्म करतोय, लोड लवकर होतोय का डेटाबेस मधला टेबलचा डेटा वगैरे, त्या गोष्टी अनालाइज करण्याचं काम हे अनालाइज फंक्शन मध्ये होतं. यात काही जास्त आपण घेणार नाही, फक्त मी तुम्हाला हे सिंटॅक्स वगैरे कसे असतात ते सांगणार आहे. प्रॅक्टिकली मी काही याच्यात काही जास्त दाखवणार नाही की आपण, कारण हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते ॲडमिन लोक करतात, डेटा कंट्रोल लँग्वेज वगैरे. ऑडिट एक कन्सेप्ट याच्यात, टू ट्रॅक द ऑकरन्स ऑफ अ स्पेसिफिक सिक्वल स्टेटमेंट ऑर ऑल द SQL स्टेटमेंट ड्युरिंग द युजर सेशन. म्हणजे जर आपल्याला डेटा म्हणजे काय होतं ना की बऱ्याच वेळा डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर लोकांना परफॉर्मन्स चेक करायचा असतो सर्व्हरचा, त्यावेळेस हे ऑडिट लॉग वगैरे जनरेट होत असतात. मग ते चेक करण्याचं काम हे सर्व ॲडमिनिस्ट्रेटर लोकांचं असतं, आणि मग ते सजेस्ट करतात की कुठं कोणते ऑपरेशन्स, कोणती एखादी क्वेरी आपण जर रन केली तर जास्त परफॉर्मन्स, जास्त टाइम घेते किंवा जास्त युसेज आहे त्या सर्व्हरचा, अशा काही गोष्टी असतात त्या ऑडिट लॉगमध्ये कन्सिडर म्हणजे कलेक्ट केले जातात. आणि कमेंट एक आहे, राईट कमेंट टू द डेटा टेबल. आपण कमेंट करू शकतो की हा पर्टिक्युलर, ते मी सांगतो, सिम्पल आहे कमेंट करणं वगैरे. तर त्यानंतर ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. आता ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेजमध्ये आपण काही डेटाबेसमध्ये चेंजेस केले, म्हणजे एखाद्या टेबलमध्ये आपण काही रेकॉर्ड इन्सर्ट केले तर ते परमनंटली सेव्ह होण्यासाठी आपल्याला कमेंट करावं लागतात. आणि जर आपण काही डेटा इन्सर्ट केलाय आणि काही चूक झाली आपल्याकडं, आपल्याला असं वाटलं की मला जे काही चेंजेस केले ते रिव्हर्ट करायचे, तर त्यावेळेस हे रोल बॅक एक स्टेटमेंट आहे, ते आपण यूज करावं लागतं आपल्याला. तर कमिट आणि रोल बॅक हे जे आहे, आणि एक सेव्ह पॉईंट असतो. म्हणजे खूप सारे प्रोग्राम असेल, आपण SQL मध्ये लिहित असेल, 100 लाईनचा कोड असेल, तर मी अर्ध्यापर्यंत आलो आणि मला असं वाटलं की माझं आत्तापर्यंत झालेलं काम सेव्ह करायचं, तर मी सेव्ह पॉईंट म्हणून एक कमांड रन करू शकतो. तिथपर्यंत माझं काम स्टोअर होऊ शकतं. मग राहिलेलं भलं त्याच्या पुढचं काम मी उद्या पण करू शकतो. त्यासाठी असे सेव्ह पॉईंट्स असतात. तर जेव्हा आपण ॲडव्हान्स किंवा स्टोअर प्रोसिजरमध्ये वगैरे काम करतो त्यावेळेस आपल्याला हे सेव्ह पॉईंट्स यूज करावं लागतात. तर ह्या गोष्टी आपण ॲडव्हान्समध्ये थोड्या बघूया, नंतर बघणार आहे. सुरुवातीला आपल्याला आता याच्यात ज्या गोष्टी आहेत त्या, की आता ही जी दुसरी एक कन्सेप्ट आहे, सेट ट्रान्झॅक्शन, रीड राईट आणि रीड ओनली ॲक्सेस वगैरे ह्या प्रॉपर्टी सेट करण्याचं काम इथे ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेजमध्ये असेल. ठीक आहे, समरीमध्ये आपण एवढं बघितलंय, DDL, DML, DCL आणि TCL. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे प्रॅक्टिकली. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की DDL, DML आणि DCL, TCL हे 4 स्टेटमेंट आहे जे आपल्याला महत्त्वाचे आहे. आणि याच्यात आपल्याला मग या सर्व गोष्टी करायच्या आहे प्रॅक्टिकली. आज मला वाटलं होतं आजच मी प्रॅक्टिकली हे दाखवणार होतो. मी आता हे काही टेबल क्रिएट करून तेच आपल्याला इन्सर्ट वगैरे करून त्याच्यात आपण कसं रिट्रीव्ह करू शकतो. परंतु आज काही होईल म्हणून वाटत नाही, कारण की आपल्याकडे फक्त 2-3 मिनिटं राहिली वाटतं. तर आजच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे फक्त, की आपण आज आज काय घेतलं. तर आज आपण कन्स्ट्रेंट घेतले. कन्स्ट्रेंटमध्ये आपण बिझनेस जे रूल असतात त्याच्यानुसार मग बरेचसे कन्स्ट्रेंट असतात. मग त्याच्यात आपण प्रायमरी की, फॉरेन की, ह्या गोष्टी बघितल्या. त्यानंतर कन्स्ट्रेंटचे टाईप बघितले आपण. कन्स्ट्रेंट्स टाईप जे की सिमेंटिक, एंटिटी इंटिग्रिटी, नल कन्स्ट्रेंट, चेक कन्स्ट्रेंट, अशा बघितल्या आपण. त्यानंतर आपण SQL स्टेटमेंट टाईप बघितले. त्याच्यात आपण DDL, DML, DCL आणि TCL ह्या गोष्टी बघितल्या. आता ह्या महत्त्वाच्या आहे. याच्यात आपल्याला तुम्हाला मी सांगितलं की ह्या ज्या गोष्टी आहे त्या आपण व्यवस्थित इथं करायच्या आहे, की जे काही मी आज घेतलंय ते परत एकदा तुम्ही काय करायचंय, रेकॉर्डिंग गो थ्रू करा, किंवा मग तुम्ही ऑनलाईन सर्च करा, व्हॉट इज प्रायमरी की, व्हॉट इज प्रायमरी फॉरेन की. ह्या कंडिशन ह्या ज्या कन्सेप्ट्स आहे व्यवस्थित समजून घ्या. कन्स्टंट काय असतात, रिलेशनल कन्स्टंट काय असतात ते सर्च करा, ते थोडे गो थ्रू करा. आणि DDL, DML, DCL वगैरे TCL ह्या सर्व गोष्टी काय आहे नेमक्या त्या समजतील म्हणजे तुम्हाला. आणि त्यानंतर मग आपण हे प्रॅक्टिकली हळूहळू, आता हे कसं आहे ना, प्रॅक्टिकली करायचे आपल्याला. क्रिएट टेबल आपण आता घेतलाय, इन्सर्ट केला काही डेटा वगैरे, मग त्याच्यातून आपण 2 टेबल कसे जॉईन करू शकतो, कोणत्या रिलेशनशिपवर आपल्याला जॉईन करावं लागतात, या सर्व गोष्टी आल्यात.
ते आपण उद्या बघूया. आणि आज मी तुम्हाला परत थोड्याफार एक्सरसाइज देतोय, त्या तुम्ही ट्राय करा घरी. म्हणजे जे काय क्रिएट टेबल आले, थोडेफार इन्सर्ट आले, मग त्याच्यानंतर आपण बघूया प्रायमरी की आणि फॉरेन की. आता प्रायमरी की कशी क्रिएट करायची, फॉरेन की कशी क्रिएट करायची, ते उद्या बघूया आपण टेबलमध्ये. परंतु मी तुम्हाला काही डॉक्युमेंट देतो माझ्याकडून पण आहे काय, जे तुम्ही गो थ्रू करू शकता, जेणेकरून तुमचं अंडरस्टँडिंग अजून क्लिअर होईल.